नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी आत्ता आलेलो आहे सदाशिव पेठ या ठिकाणी. माझ्या पाठीमागे आपण पाहत आहोत की ते उंबराचं जे झाड आहे हे धोकादायकरित्या त्याची एक फांदी पडलेली आहे आणि इथं वीज वितरण करणाऱ्या तारेवरतीही पडल्या अवस्थेत आपल्याला चित्र दिसत आहे. प्रामुख्याने याची माहिती मिळाल्यानंतर मी या ठिकाणी आलेलो आहे. इथं तर ती फांदी तुटून पडलेली आहे. मुद्दा असा आहे की सातारा नगरपालिकेच्या वृक्ष विभागामार्फत नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या आगमनापूर्वी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या नियमानुसार धोकादायक असलेली झाडं, धोकादायक असलेल्या फांद्या हे छाटण्याचं काम संबंधित यंत्रणांचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं सातारा नगरपालिकेचा वृक्ष विभाग असेल, बांधकाम विभाग असेल आणि विशेषतः MSCB विभाग असेल, ह्या तिघांचं महत्त्वाचं दायित्व आहे. या तिघांनी एकमेकांच्या सुसंवादानं अशा महत्त्वाच्या ठिकाणी जिथं काही घटना घडलेल्या आहेत तर तिथं प्राधान्यानं त्याला महत्त्व देऊन तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. आत्ता आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत तिथं फांदी तुटून पडल्याचं आपल्याला दिसत आहे. आज शनिवार आहे. बाजारपेठेचा हा एरिया प्रामुख्याने असल्यामुळं या ठिकाणी रहदारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर या ठिकाणी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार आहे? घडलेली घटना संबंधित नागरिक पालिकेला कळवतात, MSCBला कळवतात, मात्र सुट्टीचं कारण देऊन अधिकारी हात वर करतात. एक वडाचं झाड की ज्या वडाचं झाडाचं वय हे नगरपालिकेच्या संबंधित वृक्ष विभागाला किंवा संबंधित बांधकाम विभाग असेल किंवा MSCB असेल यांना माहीत देखील नसेल. अनेक पिढ्यांनी पाहिलेलं हे वडाचं झाड आज बोडकं करून टाकलेलं आहे. त्याची विज्युअल्स तुम्हाला मी बोलत असताना इथं बाजूला आता पाहायला मिळत असतील. इतकं मोठं झाड अनाठाई म्हणजे कारण नसताना इतक्या तत्परतेनं तोडलं जातं. मोठ्या स्वरूपात सावली देणारं झाड क्षणात तोडलं जातं, त्याला उघडं बोडकं केलं जातं. येणारे जाणारे सगळे नागरिक पाहत असतात. तोडलेल्या फांद्या रस्त्यावरती अस्ताव्यस्त आपल्याला पडल्याचं हे चित्र एका बाजूला इथं इतकी तत्परता दाखवली जाते आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अशा पद्धतीनं हे झाड फांदी पडून राहिलेली आहे आणि तरी देखील इथं सुट्टीचं कारण किंवा वेळ नसल्याचं कारण देत असल्याची माहिती इथले स्थानिक नागरिक देत आहेत. नमस्कार. काय सांगाल? इथं आम्ही आता पाहिलं तुमच्या इथं काय परिस्थिती आहे? आज दुपारी साधारणतः 2-2:30च्या सुमारास सदर झाडाची फांदी तुटून पडली. तुटून पडल्यानंतर संबंधित यंत्रणेला फोनद्वारे कळवलं. त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, आम्ही नोंदवून घेतलेले आहे, आम्ही त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करतो. मात्र हे जितक्या लवकरात लवकर कारवाई होईल तितकं फार गरजेचं आहे, कारण या ठिकाणी सतत रहदारीचा रस्ता असतो, दवाखाना आहे, इथं माणसं येतात जातात, बाजारहाट करायला माणसं येतात जातात. न जाणं चुकून वायर तुटून काय दुर्घटना घडली तर या दुर्घटनेला जबाबदार कोण? त्याची दाद सर्वसामान्य माणसानं कुणाकडं मागायची? उद्याच्याला बाजारचा दिवस आहे, उद्या रविवार आहे, आज शनिवार आहे. तर आज संबंधित यंत्रणेने लवकरात लवकर याच्यावरती योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे. हे तसं कसं आहे, धोकादायकच आहे ना. तसं काय माहिती आहे का, हे धोकादायकच आहे. कोण असं अचानक आलं तर कधी कधी हादसा घडू शकतो. ते काय बोलून परत येणारच नाही. तर ते लवकरात लवकर त्याची आपली काय असेल ते विल्हेवाट लावली बरी. आत्ता आपल्याशी इथल्या स्थानिक नागरिकांनी माहिती दिलेली आहे. मसवडकरांचा जुना दवाखाना देखील आहे. या महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रविवारच्या दिवशी भाजी मंडई आणि रहदारी या रस्त्यावरती निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये असते. संबंधित प्रशासन जे आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या या नियमानुसार जर स्थानिक नागरिक तुम्हाला कळवत आहेत, माहिती देत आहेत, आत्ता जे आपल्याशी संवाद साधला या लोकांनी पालिका प्रशासन आहे तसे MSCB आहे यांना याची माहिती देऊन देखील
त्यांच्याकडून कार्यवाही होत नाही आहे. म्हणजे नुकतंच काही दिवसांपूर्वी वेचले या गावामध्ये 2 बैलांना अशाच पद्धतीमध्ये जीव गमवावा लागला. सुदैवानं त्यांचे जे मालक होते ते वाचले, ते बाहेर फेकले गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र 2 बैलांना आपला जीव गमवावा लागला होता. असाच निष्काळजीपणा संबंधित प्रशासनाचा हा जीवावर बेतत आहे. तर संबंधित प्रशासनानं याबाबत तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. मी संबंधित प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करतो, आव्हान करतो की आपल्याकडच्या जे कोण काम करणारे प्रतिनिधी आहेत, अधिकारी आहेत, तर त्यांना किमान एवढं तरी माहिती असलं पाहिजे की गरजेची वस्तू कोणती आहे, त्याला किती वेळ दिला पाहिजे. आता हा बाजारपेठेच्या एरियामध्ये जर तुम्ही असं उत्तर देत असाल की उद्या बघू, तर हे असंवेदनशील उत्तर आहे की जे संबंधित विभागातील कर्मचारी देत आहेत. तर याबाबत गांभीर्यानं पावलं उचलणं हे गरजेचं झालं आहे.